हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू ऑल. तर स्टुडंट्स, आपण मागल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस. याबद्दलचा स्टडी आपण मागील लेक्चरमध्ये केला होता. त्यानंतर आपण बघितलं होतं की आपल्याला माहिती आहे मेजर कॉजेस जे असतात प्लांट डिसीज होण्यामागे जे मेजर कॉज असतात, कारणं असतात, ते फंगस असू शकतं, बॅक्टेरिया, व्हायरस, या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे प्लांटमध्ये डिसीज होत असतो. तर त्यामध्ये आपण मागल्या लेक्चरमध्ये फंगस बघितलं होतं. फंगसचं स्ट्रक्चर कसं असतं, क्लासिफिकेशन काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, याबद्दलचा स्टडी आपण मागील लेक्चरमध्ये केला होता. तर त्यानंतर आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बॅक्टेरिया. व्हॉट इज बॅक्टेरिया? तर बॅक्टेरिया म्हणजे काय? तर बॅक्टेरियामुळे प्लांटमध्ये डिसीज होत असतो, आपल्याला माहिती आहे. तर ह्या बॅक्टेरिया म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण पहिले बघून घेऊया. बॅक्टेरिया आर unicellular, achlorophyllous, microscopic, prokaryotic organism which lacking well-organized nucleus and generally multiplies by asexual means, that is fusion as well as sexually sometimes. तर हे बॅक्टेरिया कसे असतात? युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय. काही ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असतात, काही मल्टीसेल्युलर असतात. तर बॅक्टेरिया कसे आहेत? युनिसेल्युलर. देन अक्लोरोफिलस. बॅक्टेरियामध्ये क्लोरोफिल नसतो, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस किंवा ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ते बॅक्टेरिया जे असतात ते अक्लोरोफिलस असतात. देन मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे अत्यंत सूक्ष्मजीव. ओके, जे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही, जे बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप यासारख्या इक्विपमेंटचा आपल्याला वापर करावा लागतो, त्यांना म्हणतात मायक्रोस्कोपिक. देन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक मीन्स त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आणि अदर सेल ऑर्गॅनिल्स जे असतात ते प्रेझेंट नसतात, त्यांना म्हणतात प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच लॅकिंग वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं आणि जे असेक्शुअली मल्टिप्लाइज होतात, ज्यामध्ये असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन होत असते, दॅट इज फ्युजन ॲज वेल ॲज सेक्शुअल समटाइम्स. कधी कधी सेक्शुअली रिप्रोडक्शन सुद्धा त्यांच्यामध्ये घडून येत असतात. तर बॅक्टेरिया कसे असतात? युनिसेल्युलर, अक्लोरोफिलस, मायक्रोस्कोपिक असतात. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस नसतं, जे असेक्शुअली दॅट इज फ्युजनमुळे वगैरे रिप्रोड्यूस होतात, मल्टिप्लाय होतात, किंवा कधी कधी सेक्शुअली सुद्धा होत असतात. ही झाली डेफिनेशन ऑफ बॅक्टेरिया. तर ही बॅक्टेरियाची डायग्राम आहे, वेल लेवल डायग्राम आहे. तर या डायग्राम मध्ये बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन, देन डीएनए न्यूक्लिओइड्स दिलेले आहे. हे जे आहेत हे डीएनए न्यूक्लिओइड्स असतात त्यांच्यामध्ये. देन कॅप्सूल, आपल्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये कॅप्सूल असतं. त्यानंतर सेल वॉल, देन मेझोझोम्स, आणि हे मेझोझोम्स जो आहे त्याचं मेझोझोम्स जे आहेत हे जे सेल वॉल आहे, सेल वॉलच्या इनफोल्डिंगमुळे हे मेझोझोम तयार झालेलं असतात. त्यांच्या रायबोझोम्स, बॅक्टेरिया सेलमध्ये रायबोझोम्स असतात, एस टाईपचे रायबोझोम्स असतात. देन सायटोप्लाझम, हा जो लिक्विड ग्रीन जो पोर्शन दिसत आहे याला म्हणतात सायटोप्लाझम. त्यानंतर आहे लास्टला बॅक्टेरियल फ्लॅजेलम. या बॅक्टेरियल फ्लॅजेलामुळे बॅक्टेरियामध्ये जे आहे मूवमेंट होत असते, ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर मूवमेंट जी आहे ही बॅक्टेरियल फ्लॅजेलामुळे होत असते. तर ही आहे बॅक्टेरियल सेलची वेल लेबल डायग्राम. एक्झाम मध्ये कधी कधी क्वेश्चन येतो की डायग्राम विथ वेल लेबल डायग्राम काढा म्हणून, तर ही डायग्राम तुम्ही त्याच्यासाठी रेफर करू शकता. देन आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाचे वैशिष्ट्य काय आहे? तर ते काय आहे? प्रोकॅरियोटिक. आपण डेफिनेशन मध्येच बघितलं की दे आर प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, एकपेशीय सूक्ष्मजीव असतात बॅक्टेरिया. देन न्यूक्लियस आणि अदर सेल ऑर्गॅनिल्स जे असतात, जसं की मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी बॉडी, सेंट्रोझोम एक्सेट्रा, हे बॅक्टेरियल सेलमध्ये अब्सेंट असतात. ओके, बॅक्टेरियल सेलमध्ये, म्हणूनच त्यांना प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हटलेलं जातं. मेन जे ऑर्गॅनिल असतं न्यूक्लियस, ते सुद्धा अब्सेंट असतं त्यांच्यामध्ये. आणि जे काही अदर ऑर्गॅनिल्स असतात, आपल्याला माहिती आहे सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं, गॉल्जी बॉडी, सेंट्रोझोम, अदर सेल ऑर्गॅनिल्स जे असतात ते या बॅक्टेरियल सेलमध्ये अब्सेंट असतात. आणि जे मेझोझोम्स आहे ते या सेल मेम्ब्रेनच्या इनफोल्डिंगमुळे तयार झालेलं असतं. मी आताच डायग्राममध्ये सांगितलं तुम्हाला, जे सेल मेम्ब्रेन असतं त्याच्या इनफोल्डिंग होऊन हे मेझोझोम्स जे आहेत ते तयार होत असतं. आणि त्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी एन्झाईम असतात. रेस्पिरेटरी एन्झाईम म्हणजे जे काही श्वसनासाठी त्यांना आवश्यक असलेले एन्झाईम्स असतात ते या मेझोझोम्समध्ये प्रेझेंट असतात, आणि त्याच्याच मदतीने बॅक्टेरियामध्ये रेस्पिरेशन प्रोसेस ही होत असते.
ते रायबोझोम्स जे आहे ते 70 टाईप्सचे असतात. वेगवेगळ्या टाईपचे रायबोझोम्स असतात. तर बॅक्टेरियामध्ये जे आहे ते 70S टाईपचे रायबोझोम्स असतात. देन ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन इज अब्सेंट. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते बॅक्टेरियामध्ये अब्सेंट असतं, पण फ्युजन, कॉन्जुगेशन, ट्रान्सडक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशन या सर्व प्रोसेसमधून रिप्रोडक्शनची प्रोसेस जी आहे ती बॅक्टेरियामध्ये होत असते. कॉन्जुगेशन, ट्रान्सडक्शन, ट्रान्सफॉर्मेशन या सर्व रिप्रोडक्शनच्या प्रोसेसेस आहे बॅक्टेरियामध्ये, ते आपल्याला रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये शिकूयात. देन हिस्टोन प्रोटीन इज अब्सेंट इन डीएनए. डीएनए मध्ये हिस्टोन प्रोटीन जे असतं ते अब्सेंट असतं बॅक्टेरियल सेलमध्ये. ओके, हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया. तर आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया कसा आहे, युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोटिक आहे, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आणि अदर सेल ऑर्गॅनेल्स अब्सेंट असतात. त्याच्यानंतर मेसोझोम जे आहे ते सेल मेम्ब्रेनच्या इनफोल्डिंगमुळे तयार झालेला आहे आणि त्यामध्ये रेस्पिरेटरी एन्झाईम्स असतात, ज्याच्या मदतीने त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन होत असते. रायबोझोम 70S टाईपचे आहे. त्याच्यानंतर फ्युजन आणि या सर्व टाईप्समुळे रिप्रोडक्शन होत असतं बॅक्टेरियामध्ये, आणि जे हिस्टोन प्रोटीन जे असतं डीएनए मध्ये ते अब्सेंट असतं. नंतर बघणार आहोत आपण क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाचं वर्गीकरण कशा प्रकारे झालेलं आहे, तर यामध्ये फर्स्ट टाईप आहे बॅक्टेरियल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन शेप. तर बॅक्टेरियाचा जो काही शेप असणार, आकार असणार, त्यावरून बॅक्टेरियाचं वर्गीकरण झालेलं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे रॉड शेप बॅक्टेरिया. तर रॉड शेप बॅक्टेरियाला बॅसिली असं सुद्धा म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे इकोलाय. जे काही बॅक्टेरिया असतात ज्यांचा शेप रॉड शेप असतो त्याला बॅसिली असं म्हणतात. ओके, तर हे जे आहे फर्स्ट टाईप क्लासिफिकेशनच्या बॅक्टेरियाचं बेस्ड ऑन शेप. नंतर आहे स्पेरिकल शेप बॅक्टेरिया. काही बॅक्टेरियांचा शेप जो आहे स्पेरिकल असतो, स्पेरिकल म्हणजे गोलाकार असतो, त्यांना कोकाय असं सुद्धा म्हणतात. ओके, जर ज्या बॅक्टेरियाचा शेप स्पेरिकल असतात त्यांना कोकाय असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस हे त्याचे एक्झाम्पल्स आहे कोकाय बॅक्टेरियाचे. देन आहे स्पायरल शेप बॅक्टेरिया. काही बॅक्टेरियांचा शेप जो आहे तो स्पायरल असतो आणि त्यालाच स्पायरिला असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल ट्रेपोनेमा. इथे डायग्राम वरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट आहे कोकाय. ओके, हे आहे कोकाय. यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया जे आहे राऊंड शेप दिसतात, स्पेरिकल शेप दिसतात, त्यांनाच कोकाय असं सुद्धा म्हणतात. त्याला म्हणतात स्पेरिकल शेप बॅक्टेरिया. त्यानंतर आहे बॅसिली. जे रॉड शेप बॅक्टेरिया असतात त्यांना बॅसिली असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल इकोला इथे दिलेला आहे, खूप इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आहे इकोला, हे लक्षात ठेवा. तर हे झालं रॉड शेप, ज्याला बॅसिली असं सुद्धा म्हणतात. देन आहे स्पायरल शेप बॅक्टेरिया. काही बॅक्टेरियांचा शेप जो आहे असा स्पायरल असतो, स्प्रिंग टाईप असतो स्पायरली, त्याला स्पायरिला असं सुद्धा म्हणतात. हे झालं स्पायरल शेप बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल टॅपोर्निमा. हे आहे बॅक्टेरियाचं वर्गीकरण बेस्ड ऑन शेप. त्यांच्या आकारावरून त्याचं वर्गीकरण 3 प्रकारे होत झालेलं आहे: रॉड शेप बॅक्टेरिया, स्पेरिकल शेप बॅक्टेरिया अँड स्पायरल शेप बॅक्टेरिया. त्यानंतर आहे बॅक्टेरिया आर ऑल्सो क्लासिफाईड बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट्स ऑफ ऑक्सिजन फॉर देअर सर्व्हायव्हल. बॅक्टेरियाच्या ऑक्सिजन रिक्वायरमेंट वरून सुद्धा त्या बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे एरोबिक बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरिया दॅट नीड ऑक्सिजन फॉर देअर सर्व्हायव्हल. ज्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज असते सर्व्हायव्हलसाठी त्या बॅक्टेरियाला म्हणतात एरोबिक बॅक्टेरिया. ज्या बॅक्टेरियाला ऑक्सिजनची गरज असते फॉर देअर सर्व्हायव्हल, असे बॅक्टेरिया जे आहेत ते एरोबिक बॅक्टेरिया या टाईप मध्ये मोडतात. त्याच्यानंतर आहे अनएरोबिक बॅक्टेरिया, जस्ट अपोजिट टू एरोबिक बॅक्टेरिया. बॅक्टेरिया दॅट डू नॉट नीड ऑक्सिजन फॉर सर्व्हायव्हल. अनएरोबिक बॅक्टेरिया मध्ये जे काही बॅक्टेरियाज असतात मोडतात, त्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज नसते त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी. आणि अनएरोबिक बॅक्टेरिया कॅन नॉट बिअर ऑक्सिजन, ओके, अँड मे डाय इफ केप्ट इन अन ऑक्सिजनेट एन्व्हायरमेंट. जर त्यांना ऑक्सिजनेट एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं तर ते मरू शकतात किंवा ते मरतात. ओके, तर असे बॅक्टेरिया ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते, जे ऑक्सिजन बिअर करत नाही, आणि जर त्यांना ऑक्सिजनेट एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं तर ते मरून जातात, अशा बॅक्टेरियांना म्हणतात अनएरोबिक बॅक्टेरिया. आणि अशा टाईपचे बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्याला प्लेट्समध्ये फाउंड होतात, जसं की सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या सरफेसवर, किंवा डीप ओशियन्स जे असतात, अगदी सागर समुद्र जे असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळतात, त्यांना म्हणतात अनएरोबिक बॅक्टेरिया. तर ऑक्सिजनच्या रिक्वायरमेंट वरून बॅक्टेरियाचं 2 भागामध्ये वर्गीकरण झालेलं आहे,
एरोबिक बॅक्टेरिया, ज्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज असते त्यांच्या सर्वायवलसाठी ते झाले एरोबिक बॅक्टेरिया. अँड नेक्स्ट वन इज अनएरोबिक बॅक्टेरिया, ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते सर्वायवलसाठी त्यांना म्हणतात अनएरोबिक बॅक्टेरिया. नंतर आहे बॅक्टेरिया आर ऑल्सो क्लासिफाईड बेस्ड ऑन स्टेनिंग मेथड्स. ओके, तर बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्या नेकेड आईने दिसत नसतात. त्यांना जर मायक्रोस्कोपमध्ये बघायचं असेल तर त्यांना त्यावर स्टेनिंग करावं लागतं. ओके, तर त्यामुळे ते आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसतात. तर हे स्टेनिंग केल्यानंतर सुद्धा त्यांचं 2 प्रकारमध्ये वर्गीकरण झालेलं आहे. बॅक्टेरिया आर ग्रुप ॲज gram positive and gram negative bacteria based on the results of gram staining methods wherein an agent is used to bind to the cell wall of the bacteria. gram staining method झाल्यानंतर त्याचा gram positive आणि gram negative असे 2 याच्यामध्ये ग्रुप झालेला आहे बॅक्टेरियाचा. तर त्यामध्ये फर्स्ट आहे gram positive bacteria. Take up crystal violet dye and return their blue or violet color. जे बॅक्टेरिया स्टेनिंग झाल्यानंतर क्रिस्टल व्हायोलेट डाय जे आपण अप्लाय करतो त्या स्टेनिंग प्रोसेस मेथडमध्ये, त्यामध्ये ब्लू किंवा व्हायोलेट कलर जर त्या बॅक्टेरियाचा दिसत असते, असा कलर जर ते रिटेन करत असतील तर अशा बॅक्टेरियांना म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ओके, ग्राम स्टेनिंग मेथड नंतर ग्राम स्टेनिंग मेथडमध्ये क्रिस्टल व्हायोलेट डायचा यूज केला जातो स्टेनिंगमध्ये. जर यानंतर ह्या स्टेनिंग मेथड नंतर जर तो बॅक्टेरिया ब्लू किंवा व्हायोलेट कलर रिटेन करत असेल तर त्यांना म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. Then gram negative bacteria do not take up crystal violet dye, okay, and appear red or pink. Gram negative bacteria red आणि pink color appear करत असतात, त्यांना म्हणतात gram negative bacteria. ओके, स्टेनिंग मेथडच्या नंतर जर बॅक्टेरियाने रेड किंवा पिंक कलर जर रिटेन केला असेल, अपियर झाला असेल, रेड किंवा पिंक कलर दिसला असेल तर त्यांना म्हणतात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, हे लक्षात ठेवा. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ब्लू और व्हायोलेट कलर आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया रेड और पिंक कलर. ओके, तर अशा 2 प्रकारामध्ये सुद्धा बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन झालेले आहे बेस्ड ऑन स्टेनिंग मेथड. ओके, सो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं बॅक्टेरिया म्हणजे काय. तर आपल्याला बॅक्टेरिया म्हणजे काय, का बऱ्याच स्टडी करत आहोत आपण प्लांट पॅथॉलॉजीची ब्रांच बघत आहोत, ज्यामध्ये आपल्या डिसीजचा स्टडी करत आहोत. तर त्यामध्ये बॅक्टेरिया जे आहे हे मेजर कंपोनंट आहे किंवा मेजर मोठा असा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामुळे प्लांटमध्ये डिसीजेस होत असतात. तर आपण त्याची डेफिनेशन बघितली बॅक्टेरिया म्हणजे काय. त्यानंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, जे की बॅक्टेरिया जो आहे तो प्रोकॅरियोटिक असतो, युनिसेल्युलर असतो. ओके, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं की क्लासिफिकेशन. तर 3 टाईपमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं बॅक्टेरियाचे. फर्स्टमध्ये बघितलं आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन शेप. ओके, त्याच्यामध्ये 3 शेप बघितले, रॉड, स्पेरिकल अँड देन स्पायरल. त्यानंतर ऑक्सिजनच्या रिक्वायरमेंटवरून आपण बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलं, एरोबिक अँड अनएरोबिक. त्यानंतर लास्टमध्ये बघितलं आपण त्याच्या स्टेनिंग मेथडवरून सुद्धा बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलं जातं. ते ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया अशा प्रकारचं असतं. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बॅक्टेरियाचा अभ्यास केला डिटेलमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू व्हायरसबद्दल. ओके, तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड थँक्यू स्टुडंट्स.